अब्दुल करीम तेलगी असा माणूस ज्याने भारताचा सगळ्यात मोठा स्कॅम केला, तोही 30,000 करोड रुपयांचा. हा स्कॅम इतका मोठा होता की यात भारताचे सर्वात मोठमोठे पॉलिटिक्स पण इन्व्हॉल्व होते आणि पोलीस ऑफिशियल्स पासून मोठमोठे IAS ऑफिसर जे पण या स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व होते ते सगळ्यांना अरेस्ट झाले. आणि आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस ह्या स्कॅमचा इनडायरेक्टली का होईना पण एक पार्ट होता. पण प्रश्न हा येतो, ह्या स्कॅमचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर किती मोठा इम्पॅक्ट पडला आणि ह्यात कोण कोण इन्व्हॉल्व होतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो, हा स्कॅम थांबवण्यासाठी कोण पुढे का आलं नाही. तर आज ह्या व्हिडिओमधून ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अभी भी हो रहा है, आगे भी होगा. नया कुछ नहीं है, ओनली पर्सन हैव चेंज, बिजनेस इज सेम. Politicians are backbone of the business. ह्या गोष्टी सुरुवात होते कर्नाटकच्या खानापूरमधून, जिथं अब्दुल करीम तेलगी हा त्याच्या भावासोबत खानापूर रेल्वे स्टेशनवर फळ विकायचा. पण अब्दुलला पहिल्यापासूनच एज्युकेशन सिस्टीमवर खूप जास्त विश्वास होता आणि तो त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करून मुंबईमध्ये नोकरी शोधत येतो. सुरुवातीला एका लॉजमध्ये तो मॅनेजरची नोकरी करतो आणि 1987 मध्ये तेलगीचं लग्न होतं आणि आता मॅनेजरच्या नोकरीमध्ये भागणार नव्हतं. त्यामुळे तो मुंबई सोडून सौदी अरेबियामध्ये जॉबसाठी जातो. तिथे काही वर्ष जॉब करून तो मुंबईमध्ये परत येतो. पण ह्यावेळेस तो खाली हात येत नाही. त्याच्याकडे असतो एक बिझनेस प्लॅन. 1980 हा असा काळ होता जेव्हा भारतातील लोक हे कामासाठी मिडल ईस्ट कंट्रीमध्ये जात होते, कारण तिथे कामही होतं आणि सॅलरी ही चांगली होती. त्यामुळे दरवर्षी खूप सारे लोक हे मिडल ईस्ट कंट्रीमध्ये जात होते. पण तेव्हाचा काळ हा आज सारखा सोपा नव्हता. तेव्हा जर भारतातील लोकांना बाहेरच्या देशात जायचं असेल तर ते ट्रॅव्हल एजंटच्या मदतीशिवाय जाऊ शकत नव्हते. आणि इथेच बनते तेलगीची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. तो मुंबईमध्ये आपलं दुकान खोलतो आणि लोकांना बाहेरच्या देशात पाठवणं सुरू करतो. पण प्रॉब्लेम हा होता की मार्केटमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन होतं. त्यामुळे त्याच्या कंपनीला ग्रोथ भेटत नव्हती. जर त्याच्या कंपनीला ग्रोथ पाहिजे होती तर त्याला लागणार होते जास्त क्लायंट. पण हे क्लायंट येणार कुठून होते? ह्याच गोष्टीसाठी तेलगीनी एक मार्ग निवडला, इल्लीगल पद्धतीने लोकांना बाहेरच्या देशात पाठवणं. तर ह्यासाठी लागणार होतं डॉक्युमेंट फॉर्जी करणं. नकली डॉक्युमेंट बनवणं हे तेलगीसाठी त्या काळात काही अवघड गोष्ट नव्हती. हेच करून त्यांनी खूप साऱ्या लोकांना बाहेरच्या देशात पाठवलं आणि पुढे काही वर्ष तेलगी हेच काम करत होता आणि ह्यातूनच तेलगीने खूप जास्त पैसे कमवले होते. ह्यातच फेक डॉक्युमेंटच्या कंप्लेंट ह्या खूप जास्त वाढत होत्या आणि 1993 मध्ये तेलगीला फेक डॉक्युमेंट बनवण्याच्या कंप्लेंटमध्ये अटक करण्यात आली आणि त्याला जेलला पाठवण्यात आलं. ही अशी जागा होती जिथून तेलगीचं आयुष्य कायमसाठी बदलणार होतं. जेव्हा तेलगी जेलमध्ये जातो तेव्हा त्याची ओळख रतन सोनी नावाच्या माणसासोबत होती, जो की जेलमध्ये नकली रेव्हेन्यू स्टॅम्प बनवण्याच्या केसमध्ये आत असतो. तेलगी आणि सोनी ह्या दोघांना एकाच केजमध्ये ठेवलं जातं. तिथूनच त्या दोघांमध्ये मैत्री होती आणि रतन सोनी तेलगीला एक बिझनेस प्लॅन सांगतो, जो होता स्टॅम्प पेपरची फॉर्जरी. रतन सोनी तेलगीला समजवतो की आपल्या देशातील सगळ्यात मागं असलेलं डिपार्टमेंट कोणतं असेल तर ते आहे स्टॅम्प पेपर डिपार्टमेंट, जिथं कोण जास्त लक्षही देत नाही आणि त्याची ओळख ही पोलिसांपासून गव्हर्नमेंट ऑफिसरपर्यंत आणि पॉलिटिशियन पर्यंत आहे. त्यामुळे पकडले जाण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत. 1994 मध्ये रतन सोनी आणि तेलगी हे जेलमधून सुटतात आणि बाहेर आल्यानंतर ते आपला बिझनेस सुरू करतात. पण प्रॉब्लेम हा होता की स्टॅम्प पेपर विकण्यासाठी लागणार होतं लायसन, जे की कोणालाही भेटत नव्हतं आणि यासाठी वरून खूप मोठी वेटिंग लिस्ट होती. ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तेलगी एका जर्नलिस्टला भेटतो आणि ह्या जर्नलिस्टची एकच इच्छा असते की कसंही करून पॉलिटिक्समध्ये घुसायचं. आणि पुढे चालून हा जर्नलिस्ट पॉलिटिक्समध्ये पण घुसतो आणि 2 वेळा आमदारही बनतो. त्यावेळेला आरोप हा होता की ह्या जर्नलिस्टने आपले पॉलिटिक कॉन्टॅक्ट वापरून त्यावेळेच्या रेव्हेन्यू मिनिस्टरकडे मागणी केली होती की तेलगीला लायसन द्या आणि ह्यामुळे तेलगीला लायसनही भेटतं. पण तेलगीला खरी मदत होती त्यावेळेच्या सुप्रिटेंडंट ऑफ स्टॅम्प RL मोपोलवारकडून. तेलगीने सीबीआयला दिलेल्या कन्फ्युशनमध्ये हे सांगितलं आहे की मोपोलवारच्या मदतीने तेलगीला असं लायसन भेटलं होतं की त्या लायसनमध्ये तेलगी सर्व प्रकारचे स्टॅम्प पेपर विकू शकत होता, ज्याची परमिशन खूप कमी वेंडर लोकांना भेटत होती. जसजसं मोपोलवार आणि तेलगीमध्ये मैत्री वाढत होती तसं तेलगीला स्टॅम्प पेपरबद्दल समजत होतं. स्टॅम्प पेपर बनतात कसं, त्यांचं ट्रान्सपोर्ट कसं होतं आणि
कोणकोणते असे लोक आहेत जे स्टॅम्प पेपर बल्कमध्ये विकत घेतात, पण त्यांनी मल्टिपल लायसन दुसऱ्याच्या नावावर बनवतात, कारण त्याचं स्वतःचं लायसन तर कॅन्सल झालेलं असतं. वेगवेगळ्या लायसनने तो वेगवेगळ्या कंपन्या बनवतो, ज्या की दिल्ली, पुणे, बँगलोर आणि इंदोरमध्ये उभ्या करतो. एवढ्या साऱ्या कंपन्या बनवल्या तर त्याला लागणार होता खूप सारा माल. पण इतके सारे नकली स्टॅम्प पेपर तो आणणार तरी कुठून होता? आणि जे आतापर्यंत जुने स्टॅम्प पेपर रियूज करून त्यांना पुढे विकलं जात होतं, ते इथून पुढे चालणार नव्हतं. त्याला गरज होती. त्यासाठी तेलगी पोहोचतो नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये, जिथे स्टॅम्प पेपरच्या मशीन ह्या जुन्या झाल्या की त्यांना डिसमॅन्टल करून त्यांचं ऑप्शन केलं जात होतं. आणि तेव्हाचा इंडियन सिक्युरिटी प्रेसचा डेप्युटी जनरल मॅनेजर होता गंगा प्रकाश, ज्यासोबत तेलगीने खूप चांगली मैत्री केली होती. त्यामुळे तेलगी डिसमॅन्टल झालेल्या मशीन ह्या विकत घेत होता आणि त्यानंतर त्या मशीनचे पार्ट हे रिअसेंबल करून नंतर तो नकली स्टॅम्प पेपर छापत होता. गंगा प्रकाशसोबत असलेल्या मैत्रीमुळे तेलगीला नकली स्टॅम्प पेपर बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे इंक, बॉन्ड पेपर, डाय, प्लेट्स, प्रोडक्शन शेड्यूल ह्या गोष्टी खूप आरामात भेटत होत्या. पण हे स्टॅम्प पेपर बल्कमध्ये विकले गेले तरच ह्या गोष्टीमधून खूप सारा पैसा कमवता येणार होता आणि ह्या गोष्टी तेलगी एकटा तर करू शकत नव्हता. एक स्टॅम्प पेपर वेंडर कंपनी जर प्रोफेशनली चालवायची असेल तर त्यासाठी लागणार होती एक चांगली टीम. यासाठी तेलगी खूप सारे MBA ग्रॅज्युएट लोक हायर करत होता. तो वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने न्यूजपेपरमध्ये हायरिंग ॲड देत होता, ज्यात सिलेक्ट झालेल्या लोकांना तो ट्रेनिंग द्यायचा, ज्यात त्यांना स्टॅम्प पेपरबद्दल नॉलेज दिलं जात होतं आणि सेल्स एक्झिक्युटिव्हला बाकीच्या कंपन्यांमध्ये जाऊन ऑर्डर घ्यायचं काम दिलं जात होतं. आणि तेलगी बाकीच्या कंपन्यांना बल्कमध्ये स्टॅम्प पेपर हे मार्केट रेटपेक्षा कमी प्राईजमध्ये देत होता. त्यामुळे कंपनी त्याच्याकडून स्टॅम्प पेपर विकत घेत होते. ह्या सगळ्या नकली स्टॅम्प पेपरचं प्रोडक्शन हे मुंबई, पुणे, नाशिकमध्ये होत होतं आणि तिथून हे नकली स्टॅम्प पेपर वेगवेगळ्या सिटीमध्ये जिथं तेलगीचं ऑफिस होतं तिथं पोहोचवलं जात होतं आणि तिथून त्याचे सेल्स एक्झिक्युटिव्ह हे त्यांच्या क्लायंटला विकत होते. तेलगीने देशातील 1000पेक्षा जास्त वेंडरला कन्व्हिन्स केलं होतं की तुम्ही माझ्याकडून स्टॅम्प पेपर विकत घ्या. आणि तेलगी कमी प्राईजमध्ये स्टॅम्प पेपर विकत होता, त्यामुळे वेंडर त्याच्याकडून स्टॅम्प पेपर हे विकतही घेत होते. असं करून तेलगीने खूप कमी वर्षात खूप जास्त पैसा कमावला होता. इतका पैसा की त्यांनी पैशाचा ढीग लावला होता. एका रात्रीत त्यांनी एका बारमध्ये एका बार डान्सरवर जवळजवळ 93 लाख रुपये उडवले होते. पण हळूहळू वेळ बदलायला सुरुवात होते. तेलगीला बघून छोटे स्कॅमर पण या बिझनेसमध्ये घुसायला सुरू होता. पोलिसवाले हे तेलगीकडून लाच घेत होते. पण त्या रात्री बार डान्सरवर एवढे पैसे तेलगीने उडवलेले बघून पोलिसवाल्यांना आता लाज नको होती, तर तेलगीच्या प्रॉफिटमध्ये हिस्सा हवा होता. पण ह्या गोष्टी तेलगीला मान्य नव्हत्या आणि त्यांनी पोलिसवाल्यांना हिस्सा द्यायला नाही म्हणलं. आणि इथूनच वेगवेगळ्या सिटीमधून नकली स्टॅम्प पेपर पकडायच्या कंप्लेंट्स येऊ लागल्या होत्या. आणि ह्या गोष्टीचा मिड पॉईंट होता अब्दुल करीम तेलगी. त्यामुळं घुमून फिरून इन्व्हेस्टिगेशन हे तेलगीपाशी येऊनच थांबत होतं. पण काही महिने पोलिसांना तेलगीच्या विरोधात कोणतेच प्रूफ भेटले नाही. याचं कारण असं होतं की कोणत्याच कंपनीवर तेलगीचं स्वतःचं नाव नव्हतं. पण ह्यातच 2 अशा कंप्लेंट होतात इंदोर आणि पुण्यामध्ये, जिथे सापडलेले नकली स्टॅम्प पेपर हे चेकिंगसाठी नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये पाठवण्यात आले. आणि तिथे समजलं की या दोन्ही ठिकाणावर सापडलेले नकली स्टॅम्प पेपर हे एकाच प्रिंटिंग मशीनमधून प्रिंट झालेले आहे. इथवर पण सगळं काही कंट्रोलमध्ये होतं. पण जेव्हा ही गोष्ट मीडियामध्ये जाते तेव्हा देशाची सिस्टीम ही पूर्णपणे हलून जाते आणि वरून ऑर्डर येते की अब्दुल करीम तेलगी ह्याच्या विरोधात आता प्रूफ गोळा करायला सुरू करा. आणि ह्यामध्ये जयंत तिनेकर ह्या माणसाचा सगळ्यात मोठा रोल होता. हा तो माणूस आहे ज्याने अब्दुल करीम तेलगीचा स्कॅम जगासमोर आणला आणि पुढे चालून हा माणूस अब्दुल करीम तेलगीला पकडण्यातही मदत करतो. जयंत तिनेकर आणि अब्दुल करीम तेलगी हे एकाच गावचे. तेलगीचा परिवार हा ठीक नव्हता, पण तिनेकरचा परिवार हा ठीकठाक होता. पण मागच्या काही काळात तेलगीने इतका पैसा कमावला होता की तिनेकरला त्याच्यावर डाऊट आला होता की तेलगी नेमकं करत तरी काय आहे. सुरुवातीला काही प्रूफ घेऊन तिनेकर पोलिसांकडे जातात, पण पोलीस त्याला मदत करायला नाही म्हणतात. याचं कारण असं होतं की तेलगीने पोलिस हे विकत घेतलेले होते. त्यामुळे तिनेकर त्यावेळचे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते BS येडियुरप्पाकडे जातात आणि त्यानंतर ह्या गोष्टी विरोधी पार्टी ह्या मीडियासमोर आणते आणि गव्हर्नमेंटलाही यावर कारवाई करणं गरजेचं बनतं. सुरुवातीला ही एक नॉर्मल गोष्ट होती, पण आता हा एक पॉलिटिकल मुद्दा बनला होता. त्यामुळे स्टॅम्पिट नावाची इन्व्हेस्टिगेशन टीम तयार होती आणि ही टीम अब्दुल करीम तेलगीच्या एक माणसाला पकडते.
पण तेलगी तर फरार होता. पण काही दिवसांनी 3 एकर पोलिसांना टिप देतो की अब्दुल करीम तेलगी हा अजमेर शरीफ दर्ग्यावर येणार आहे. हा दिवस होता 7 नोव्हेंबर 2001. बँगलोरचे ACP G.A. बवा हे अजमेर शरीफला येतात आणि तेलगीला अरेस्ट करतात. तेलगीच्या विरोधात चार्जशीट बनते आणि मुकदमा चालतो. पण तेलगीसाठी जेल हे नवीन घर बनलेलं असतं आणि तो तिथं बसूनच त्याचा बिझनेस ऑपरेट करत असतो. 2001ला तेलगीला बँगलोरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं. इथं बसून तो मोबाईलवर सर्व काही ऑपरेट करत होता. तो एवढं करत होता कारण पोलीस त्याला मदत करत होते आणि त्याला जेलमध्ये पण स्पेशल ट्रीटमेंट भेटत होती. इथवर तर सगळं काही ठीक सुरू होतं. पण ह्या गोष्टीला एक इंटरेस्टिंग वळण येतं जेव्हा एका मर्डर केसबद्दल समजतं. हा मर्डर असतो तेलगीचा ड्रायव्हर क्रिस्तोफर भाटियाचा. यांनी तेलगीच्या एका ऑफिसमधून काही पैसे चोरले होते आणि जेव्हा ही गोष्ट तेलगीच्या लोकांना समजते तेव्हा ते त्याला त्याच्या गावावर उचलून तेलगी समोर आणतात आणि त्याला खूप मारतात. ह्यातच त्याचा मृत्यू होतो आणि ह्यानंतर तेलगीची माणसं त्याला फेकून देतात. हे जेव्हा झालं होतं तेव्हा पोलिसांना एक बॉडी तर सापडली होती आणि त्या बॉडीवर पोस्टमॉर्टम पण झालं होतं. पण त्याची ओळख पटली नसल्या कारणाने पोलिसांनी ती बॉडी डिस्पोज केली आणि एका स्टॅम्प पेपरच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तेलगीच्या एका माणसाने या मर्डरबद्दल कन्फेशन दिलं. तेव्हा ही गोष्ट सगळ्यांसमोर आली. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2002 मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी तेलगीची कस्टडी ही बँगलोरच्या जेलकडून घेतली. ज्यानंतर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवण्यात आली जी की नकली स्टॅम्प पेपर आणि क्रिस्तोफरच्या मर्डर केसबद्दल रिइन्व्हेस्टिगेशन करणार होते. पण सेम गोष्ट होती. ही इन्व्हेस्टिगेशन करणार कोण होतं? तर पोलीस. आणि पोलीस डिपार्टमेंट हे वरून खालपर्यंत तेलगीने विकत घेतलं होतं. इन्व्हेस्टिगेशन जरी झालं असतं त्यामुळे तेलगी जेलमध्ये कुठे जाणार होता. त्यामुळे 2003 मध्ये अण्णा हजारेंनी या केसला घेऊन एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली, ज्यामुळे ही केस CBI कडे गेली आणि ह्या केसनी स्पीड पकडली, ज्यामुळे एक एक पोलीस ऑफिसर आणि एक एक पॉलिटिक्स अरेस्ट होत गेले आणि फायनली अब्दुल करीम तेलगीच्या नकली स्टॅम्प पेपर बिझनेसला लॉक लागलं. पण ह्या केसमध्ये इंटरेस्टिंग खुलासे तेव्हा होत गेले जेव्हा CBIने ह्या केसची इन्व्हेस्टिगेशन सुरू केली. तेलगीवर खूप सारे गुन्हे दाखल झाले आणि काही गुन्ह्यांची त्याला शिक्षा पण झाली. या स्कॅमचा आकडा वाढत वाढत 30,000 करोडवर जाऊन थांबला. या केसमध्ये जेवढे पण पोलीस ऑफिसर आणि पॉलिटिशियन लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांना तेलगीपेक्षा खूप कमी शिक्षा झाली. पण तेलगीची एक सवय होती, तो ज्या पण लोकांशी बोलायचा त्या लोकांसोबतचे बोलणं तो रेकॉर्ड करून ठेवायचा. त्यामुळे CBIने जेव्हा ह्या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन केली तेव्हा त्यांना 100 तासांपेक्षा जास्तचे रेकॉर्डिंग सापडली, ज्यात पॉलिटिशियन लोक आणि पोलीसवाले तेलगीला लाच मागत होते. पण ह्यात एक प्रॉब्लेम होता. हा स्कॅम मागचे 9 वर्ष झालं सुरू होता आणि ह्यामध्ये जेवढे पण स्टॅम्प पेपर ॲग्रीमेंटसाठी यूज केले गेले होते ते रद्द न करण्याचा डिसिजन गव्हर्नमेंटने घेतला होता. आणि जर हे असं नसतं करण्यात आलं तर मागच्या 9 वर्षात जेवढे पण ॲग्रीमेंट झाले असते त्यांची व्हॅल्यू ही 0 झाली असती. आणि कोणता स्टॅम्प पेपर खरा आणि कोणता स्टॅम्प पेपर नकली हे शोधणं गव्हर्नमेंटला खूप अवघड होतं. पुढे चालून 23 ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस कस्टडीत व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये अब्दुल करीम तेलगीची डेथ झाली. पोलिसांचं म्हणणं असं होतं की अब्दुल करीम तेलगीला डायबिटीस होती आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्याची डेथ झाली. गोष्ट बस एवढीच आहे की 30,000 करोड रुपयाचा एवढा मोठा स्कॅम तोही एका माणसाने केला, जो की एकेकाळी एका रेल्वे स्टेशनवर फळ विकत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फोटेनमेंट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.